भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे। ही यादी बहुप्रतीक्षित होती, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पक्षात दुसऱ्या फळीच्या नेत्यांना संधी देण्याची चर्चा होती। दरम्यान या यादीत एक धक्कादायक नाव समोर आले, ते म्हणजे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत चक्क सुप्रिया सुळेंचे भावी व्याही अरुण लखानी यांचं देखील नाव आहे। विशेष म्हणजे महत्त्वाच्या पदावर त्यांची वर्णी लागली असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर भाजपच्या नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यामुळे जुन्या चेहऱ्यांना नव्या लोकांसाठी सतरंजा टाकण्याचं काम भाजपने दिलंय, अशी खोचक टीका ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे। आता भाजपने सुप्रिया सुळेंच्या व्याहींना नेमकं कोणतं पद दिलंय आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना मोठी संधी दिली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। आपल्याला माहिती आहे, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी निश्चित झालंय। सारंग हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत आणि सारंग यांचे वडील अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजरिंग डायरेक्टर आहेत, जे पाणी व्यवस्थापन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि रस्ते बांधकाम क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे। एवढंच नाही तर त्यांचं RSS आणि भाजपशी जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे। आता या लग्नाची खास गोष्ट म्हणजे दोन्ही कुटुंबांमधील हे नातं जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची माहिती बऱ्याच माध्यमांनी दिली आहे। गडकरी आणि फडणवीस यांच्या राजकीय प्रभावामुळे आणि वैयक्तिक संबंधांमुळे ही जोडणी शक्य झाली असावी अशी चर्चा आहे। त्यातच आता भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे। यामध्ये शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरुण लखानी यांची सुद्धा वर्णी लागली। लखानी हे प्रदेश कार्यकारिणीत सहकोषाध्यक्ष असणार आहेत। तर या बहुप्रतीक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नव्या टीमची घोषणा करण्यात आली असून नवनाथ बन, निरंजन डावखरे, कृष्णराज महाडिक या युवा चेहऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी देण्यात आली आहे। नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पद, निरंजन डावखरे यांच्याकडे सरचिटणीस, तर कृष्णराज महाडिक यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच पक्षातही युवकांना संधी देण्यात भाजपचा पुढाकार दिसून येतोय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रदेश कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावी असं ठरलं होतं। काही महिने पदाधिकारी नेमणुकींबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाल्याचंही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। मात्र दुसरीकडे याच घडामोडीवर ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला जोरदार चिमटा काढला। एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी केशव उपाध्याय यांच्यावरून भाजपवर निशाणा साधलाय। त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली, केशव उपाध्याय यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हकलण्याची तयारी सुरू झाली आहे, हे बघून खंत वाटली। भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपला सत्तास्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंजा टाकण्याचं काम भाजपने दिलंय। तर ही फडणवीसांची भाजप आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपला चिमटा काढला। आता त्या असं का म्हणाल्या तर त्यांची ही टीका केशव उपाध्याय यांच्या नव्याने झालेल्या नियुक्तीवर आहे। म्हणजे केशव उपाध्याय जे पूर्वी मुख्य प्रवक्ते होते ते आता नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष झाले। अंधारे यांच्या मते हे जुन्या निष्ठावंतांना बाजूला सारण्याचे संकेत आहेत। शेवटी एक लक्षात घ्या, ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण आणू शकते। म्हणजे एकीकडे भाजप युवा नेत्यांना पुढे आणत पक्ष मजबूत करत असलं तरी दुसरीकडे विरोधकांच्या टीकेमुळे पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपच्या या नव्या कार्यकारिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं
भाजपने नव्या युवा चेहऱ्यांना संधी दिली असून केशव उपाध्याय सारख्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्याला उपाध्यक्ष पद देण्यात आलंय। याकडे तुम्ही कसं बघताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।